नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलोय बॉर्डर रांगोळीमध्ये अजून एक नवीन डिझाईन. क्राफ्ट आणि ड्रॉइंग नंतर माझा आता आवडीचा विषय झाला आहे रांगोळी. बऱ्याच रांगोळीच्या व्हिडिओ नंतर नवीन कल्पकतेने कसं काही आपल्याला व्हिडिओ दाखवता येईल ह्यावर आमचा कल असेल. इथे मी बेसिकशी बॉर्डर रांगोळी ड्रॉ करून घेतली आहे. ह्याची प्रिंटआउट किंवा ह्या पर्टिक्युलर डिझाईनची प्रिंटआउट तर तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कारण ही डिझाईन मी स्वतः ड्रॉ केली आहे. आता इथे डिझाईन अशा प्रकारे ड्रॉ केली आहे की एका साईडला एक डिझाईन आहे आणि दुसऱ्या साईडला त्याच्या उलट्या बाजूला त्याची सिमिलर डिझाईन ड्रॉ करण्यासाठी मी इथे छोटीशी आयडिया तुम्हाला सांगणार आहे. इथे जी मी डिझाईन ड्रॉ केली आहे ना, आणि त्याच्यासाठी मी 11 सेंटीमीटरची A3ची OHP शीटची कटआउट घेतली. आता ह्या साईडला बघा, ह्या साईडला त्याचा टर्न आहे आणि आपल्याला जेव्हा डिझाईन हवी असेल त्याच्या उलट्या साईडला त्याचा टर्न हवा असेल. जेव्हा मी ड्रॉ केली ती ही शीट, पण त्याच्या उलट्या साईडला जर मला अशी डिझाईन हवी असेल, म्हणजे सिमिलर डिझाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे बरं का, आणि ती फक्त उलट्या साईडला असली पाहिजे. म्हणून मी इथे एक छोटीशी आयडिया लावणार आहे की मी माझ्या ड्रॉइंगची पहिल्या एका OHP शीटवर ड्रॉ करून घेतली आणि त्या OHP शीटला उलटं टाकून त्या दोन्ही OHP शीटला स्टिक करून घेतलं. म्हणजे काय होईल, जेव्हा मी दुसऱ्या OHP शीटवर ट्रेस करून घेईल तेव्हा ती डिझाईन उलटी असेल. आहे ना मस्त अशी ट्रिक. आत्तापर्यंत मला कधी सुचली नव्हती, पण ही आयडिया वापरल्यानंतर जी डिझाईन मला मिळाली ती खूपच छान आहे. म्हणजे माझं एक फिक्स असं माइंड होतं की आपल्याला बॉर्डर रांगोळी बनवायची आहे, पण मग बॉर्डर रांगोळी नॉर्मली कशी असते, एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत अशी असते. आता इथे तुम्ही पाहू शकता बघा, एका साईडला अशी कव आहे. आता जी दुसरी डिझाईन मी ट्रेस केली त्याच्या दुसऱ्या साईडला असा कव आहे. म्हणजे आपल्याला सेम टू सेम डिझाईन्स दोन्ही बाजूला मिळणार आहेत. आता हे मिश्रण 50% पाणी आणि तेवढंच 50% फेविकॉल मी इथे घेतलं आहे. फॅब्रिक ग्लू घ्यायचा का, तुम्ही फॅब्रिक ग्लूही वापरू शकता, पण मला फेविकॉलने जास्त चांगला रिझल्ट मिळतो, फेविकॉल MRने, त्यामुळे मी फेविकॉलच इथे वापरला आहे. आता रांगोळी कोणती वापरायची आहे, नेहमीच्या व्हिडिओप्रमाणे आपली नेहमीची रांगोळी जी मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असते. 10 रुपयाचं पॅकेट मिळतं हो, आणि त्या 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये बस तुम्ही एवढी छान रांगोळी बनवू शकता. आता ती रांगोळी काय करायची, त्याचं वेगळं काही असं मेजरमेंट आहे का, नाही. घरी आल्यानंतर फक्त ती चाळून आपल्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आणि वापरायची हो आपल्या रांगोळीसाठी. आता इथे मी सगळ्याच फ्लॉरला एक कलर का घेतला आहे तुम्हाला ते नंतर कळेल. रंगसंगती कशा असल्या पाहिजेत. आता जर मी इथे वेगवेगळे फ्लॉवर ड्रॉ केले असते तर माझी डिझाईन आहे ना स्टार्ट टू एंड एक कंटिन्युटीमध्ये नसती दिसली, आणि म्हणूनच मी इथे सगळ्याच माझ्या बॉर्डरला एकाच प्रकारचे फुलं घेतली आहेत. म्हणजे एक डार्क पिंक कलरचं फूल घेतलं आहे आणि त्या सगळ्या तुम्ही पाहू शकता की फुलं एका सिमिलर पॅटर्नमध्ये आहेत. म्हणजे सिमिलर फ्लावर्स मी इथे घेतले आहेत. अगदी स्टार्ट टू एंड मी एकच कलर वापरणार आहे. फक्त त्याच्यामध्ये मी वेगळा कलर वापरणार आहे, त्याच्या बाजूच्या डिझाईन्सना वेगळा कलर वापरणार आहे बस. पण फुलांना मी एकच कलर घेतला आहे. त्याने काय होईल ना, एक तर तुमची ही बॉर्डर रांगोळी अगदी 20 ते 30 रुपयामध्ये बनून रेडी होईल, आणि जेव्हा तुम्ही काम कराल ना तेव्हा ते एकदम सुटसुटीत आणि जास्त पसारा होणार नाही. कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, हा इथे मी डार्क पिंक वापरला आहे, येल्लो वापरणार आहे, आणि एक मोरपंखी मधल्या डॉट्सनं वापरणार आहे, डार्क पिंक लाईट पिंक अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन मी इथे घेतलेले आहेत. आता आय थिंक आतापर्यंत एवढे सारे रांगोळी बनवून झालेत ना, त्यामुळे असा प्रश्न येतोय की अरे हे जे रेडीमेड रांगोळीचं जे विश्व आहे, रेडीमेड रांगोळीची जी कला आहे ना, ती माझ्या प्रत्येक मैत्रिणींना अगदी स्टार्ट टू एंड स्टेप बाय स्टेप समजली पाहिजे, आणि त्यात काय नवीन करता येईल ह्याकडे आमचा कल नेहमीच असेल. आणि ह्याच्या पुढेही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून बऱ्याच अशा वेगवेगळ्या आयडियाज बघायला मिळतील. आता तुम्हाला याची प्रोसेस तर माहिती आहे. आपलं मिश्रण आपल्या OHP शीटवर व्यवस्थित लावायचं राऊंड ब्रशने, त्यावर आपली रांगोळी टाकायची, एक लेअर मारायचा, पहिल्या लेअरला हलकीशी रांगोळी स्टिक होईल, त्यावर पेपरने हलकासा प्रेशर द्यायचं आणि उरलेली रांगोळी झटकून काढायची. आता पहिल्या लेअरमध्ये दुसऱ्या लेअरमध्ये किती अंतर असलं पाहिजे, 15 ते 20 मिनटं तुम्ही पहिला लेअर सुकवायला द्या, आणि त्यानंतर
तुम्ही दुसरा लेअर मारायला घेऊ शकता. दुसरा लेअर मारताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की फेविकॉल जेव्हा तुम्ही लावाल ब्रशने तेव्हा ते एकदम हलकं हलकं लावा, म्हणजे पहिली लेअरची रांगोळी उठून निघणार नाही. आता सिमिलरली मी इथे बघा हळूहळू बोलता बोलता म्हणजे आपला पहिला लेअर कंप्लीट झाला आहे आणि मी इथे माझी रांगोळी कधी कधी क्विक करण्यासाठी म्हणजे मला इथे ड्रायरचा वापर करून घ्यावा लागतो, म्हणजे 15 मिनटं न वेट करता कंटिन्युटीमध्ये मी काम करू शकेल. तर मी काय करते, ड्रायरने माझी रांगोळी व्यवस्थितरित्या सुकवून घेते पटकन, अगदी 5 ते 10 मिनटं, 5 मिनटातच, आणि दुसरा लेअर मारून घेते. दुसरा लेअर मारेपर्यंत माझी पहिली लेअर व्यवस्थित सुकलेली असते. आता इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा मी त्यावर ब्रश फिरवते रांगोळी इथे तिथे जात नाही आहे जराही. आणि आता म्हणजे दुसरा लेअर पण आपल्याला सेम टू सेम प्रोसिजर करायची आहे. ग्लू लावायचं आहे, रांगोळी त्यावर टाकायची आहे. रांगोळी टाकली की थोडंसं हलक्या हाताने पेपरने प्रेस करायचं आणि उरलेली रांगोळी झटकून काढायची. म्हणजे इतकी झटकायची ना की जेवढी रांगोळीचे एक एक कण निघत आहेत तोपर्यंत सगळे ती झटकून व्यवस्थित काढून टाकायची. याने काय होईल ना, याने नंतर जेव्हा तुम्ही ती रांगोळी कोणत्या बॉक्समध्ये ठेवाल तेव्हा त्याला काही इश्यू येणार नाही. आता ही रांगोळी स्टोअर कशी करायची, मी बऱ्याच वेळेला हे सांगितलं आहे की आपल्याकडे ना बरेच सारे बॉक्स येत असतात. आपण ऑनलाईन शॉपिंग करत असतो, आपण बेसिकली साडी किंवा शर्टचे बॉक्स आणत असतो. तर अशा बॉक्समध्ये ना ह्या रांगोळ्या फार सेफ राहतात हो. मग त्यामध्ये तशा त्या पट्टीमध्ये तशा ठेवून द्यायच्या. जेव्हा वापरायच्या असतील तेव्हा त्या वापरायच्या आणि परत ठेवून द्यायच्या. आता प्लीज, वॉशेबल तर नसतील, ह्यावर थोडं तरी पाणी पडलं तरी काही होणार नाही, कारण थोडं जास्त पाणी पडलं तर नक्कीच ती ओली होऊन खराब होऊ शकते. त्यामुळे त्याची काळजी घ्यायला हवी आपण जेव्हा आपण रेडीमेड रांगोळी बनवतो. आता बाहेर जी बनवतात ती एक्झॅक्ट रांगोळीची असते की नाही, किंवा ह्या सगळे बरेच प्रश्न आहेत. पण त्यामध्ये न पडता आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी प्राइजेसमध्ये काय करू शकतो आपल्या घराला सजवण्यासाठी, ह्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आजकाल तसं ना असं बऱ्याच रेडीमेड गोष्टी अवेलेबल असतात, पण मला असं वाटतं की एफोर्डेबल आहे. काही गोष्टी तुम्ही जर घरी बनवू शकता तर ते नक्कीच तुम्ही घरी बनवून बघायला हवं, ही कला शिकायला हवी. आणि इथे आपली रांगोळी रेडी आहे. मी दोन्ही पण माझे स्ट्रिप्स रेडी करून घेतले आहेत. पहा किती सुंदर दिसते. फक्त कट करून घेताना, आता जर तुम्हाला व्यवस्थितरित्या कट करता येत नसेल तर कट नाही केली, तशी स्ट्रिप ठेवली तरीही चालणार आहे, तरीही ती सुंदर दिसते. आणि अशी बघा प्रत्येक कर्वला मी असे कर्व घेतले आहेत आणि कट करून घेतली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि बॉर्डर रांगोळी बनवण्याची ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन आयडिया आणि नवीन रंगोली डिझाईनसह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग आणि रांगोळी जरूर बनवत राहा. धन्यवाद.